वाटकरे. अलिबागच्या नवगावचं नाव ज्या खेळाडूने देखील खूप चांगल्या पद्धतीने गाजवलं आणि तोच विनोद वाटकरे या ठिकाणी आहे आणि हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा 4 आहे. चौकार आहे. चौकार मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. हा जवळपास तुमच्या चेंडू असेल तर तुम्ही कृपया तो आणला तरी चालेल किंवा आणावा. अगदी दूर असेल तर हरकत नाही, परंतु आपल्या जवळपास चेंडू असेल तर कृपया तो आणा. दुसरं षटक सुरू आहे. विनोद वाटकरे आणखीन एक हवाई हल्ला विनोद वाटकरे यांचा. या बॉलला मात्र वाटकरेंनी वाट करून दिली आहे. 6 धावांवाली जबरदस्त स्ट्रोक विनोद वाटकरे आणि धावसंख्या जर पाहिली तर 35 वर जाताना पाहायला मिळेल. 53चा पाठलाग करायचा होता आणि काय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात केली अलिबागकरांनी. कॅमेरामनचे कौतुक करावं लागेल. विनोद वाटकरे यावेळेला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळतायत आणि आणखीन एक चेंडू मात्र सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. बघता बघता ओव्हर संपतायत. 2 आणि धावसंख्या झालेली आहे ती 39. 14 धावांची आवश्यकता आहे. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर सुंदर असे बाउंड्री ड्रॉप्स आपण पाहतोय. आकर्षक वेगवेगळ्या पद्धतीने मात्र विविध क्रिकेटची नावं म्हणा किंवा किंवा क्रिकेटचे जे स्ट्रोक्स आहेत ते सुद्धा त्यावर लिहिलेले आपण पाहतोय आणि आपल्याला आपल्या स्पर्धेसाठी जर अशा प्रकारचे बाउंड्री ड्रॉप्स पाहिजे असतील अतिशय आकर्षक आणि आपल्या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे बाउंड्री ड्रॉप्स आपल्याला उमेश नायडू डी इव्हेंट्स उमेश नायडू यांच्याकडे उपलब्ध होतील याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट असं काम या बाउंड्री ड्रॉप्सच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळू शकतं. पहिल्यांदाच विविध जे क्रिकेटचे स्ट्रोक्स आहेत ते सुद्धा मात्र त्यावर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. क्रिकेट मेरी जान आणखीन एक बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हाही हल्ला सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 6 धावांसाठी धावसंख्या झाली ती 45. केवळ 8 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे टीम अलिबागला. आरसी अलिबाग आहे का? आरसी अलिबाग राकेश चव्हाण आणि कंपनी. आरसी अलिबाग प्रसाद आणि विनोद वाटकरे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो येस आमचे कॅमेरामॅन मात्र खरोखरचा काऊ कॉर्नर दाखवत आहेत कारण त्या बाजूला गायी चरतायत आणि त्याच दिशेने काऊ कॉर्नर म्हटलं जातं आणि कॅमेरामॅनची पहा या ठिकाणी समय सूचकता अगदी त्या ठिकाणी गायी चरतायत आणि त्यांचाही मात्र या ठिकाणी चित्र घेतले जात आहे. प्रसाद वेगात बॉल टाकलाय. अपील केलं अपीलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला. 45. पहा तुम्ही मैदानात गेलात तर तुम्ही खेळाडू आहात. आपल्या टीम साठीच तुम्हाला प्रयत्न करायचे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय.
46 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला टायमिंग तेवढं प्रावीण्य नाही मिळालं आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळतोय. अडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने झालाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 47 म्हणजे अजूनही 6 धावा. 8 बॉल मध्ये 6 धावा. बिग हिट विनोद वाटकरे, अलिबागचा ब्रँड नवगावचा आणि त्यांच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. वा विनोद वा, दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाले. या मॅचला फिनिश केलंय अलिबागकरांनी. शापूरकर आपण सुद्धा चांगले खेळलात. मुन्ना पडान सर आणि आपल्या सगळ्या टीमचं विशेष कौतुक. आणि चला टॉस